हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. अखेर वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण. 20 दिवसांपासून वाल्मिक कराड होता फरार. पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने व्हिडिओ केला होता शेअर. सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेला होता. कराड समर्थकांची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती. वाल्मिक कराड शरण आले मग सीआयडी काय करते? संतोष देशमुखांच्या मुलीचा सवाल. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची केली मागणी. जर वाल्मिक कराडचा सहभाग नव्हता तर मग इतके दिवस तो का समोर आला नाही? संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा सवाल. गुंडांचं राज्य चालू देणार नाही, हत्येतील फरार आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. मुख्य आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. तर अवैध धंद्याचे पैसे कुठे जातात याची चौकशी करण्याची केली मागणी. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. सर्व आरोपींची अंडर ट्रायल घेत मोक्का अंतर्गत कारवाई करा. मनोज जरांगे यांची माहिती.